मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ भेटावी यासाठी माननीय तुकाराम बाबा हे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठकीसाठी गेले होते. काल त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दादा भुसे असतील, कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले असतील, माजी आमदार शहाजीबापू पाटील असतील, हे संपूर्ण उपस्थित होते. या बैठकीत या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात कशा पद्धतीने वाढ करावी यासाठी सकारात्मक चर्चा झाली आणि बाबांनी सांगितलेल्यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील या प्रशिक्षणार्थ्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलंय त्यातील एकही प्रशिक्षणार्थी घरी बसणार नाही. ते संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ त्याच ठिकाणी वाढवणार आहेत असं एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाम मत व्यक्त केलंय किंवा त्यांनी सांगितलंय. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थ्यांनी काळ संपलेला होता त्यांचा कार्यकाळ 100% वाढणार आहे. त्याबरोबरच दुसरी महत्त्वाची बातमी अशी आहे की जे प्रशिक्षणार्थी शिक्षण विभागात काम करत आहेत, म्हणजे जे ट्रेनी शिक्षक आहेत किंवा शिक्षण विभागात इतर जे प्रशिक्षणार्थी आहेत, या प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने या योजनेच्या माध्यमातून जशी मनुष्यबळाची गरज पडेल तशा पद्धतीने सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब यांनी दादा भुसे यांना, जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की हे जे प्रशिक्षणार्थी किंवा हे जे मुलं असतील ज्यांनी ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलंय त्याच ठिकाणी यांना कशा पद्धतीने तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून जिथे जिथे मनुष्यबळ लागेल तिथे तिथे यांना समाविष्ट करून घेता येईल त्या पद्धतीने तुम्ही घ्या. आता यासाठी एक अडचण अशी निर्माण होते की जो डाटा आहे तो डाटा शिक्षण विभागाने बाबांकडे मागितलेला आहे. म्हणजे किती प्रशिक्षणार्थी आहेत, कुठे आहेत, कोणत्या आस्थापनेत आहेत, आणि हा डाटा बाबाकडे अद्याप आलेला नाही. कारण बाबांनी सभासद नोंदणी सुरू केली होती ज्याच्या माध्यमातून या प्रशिक्षणार्थ्यांची जो डाटा आहे तो बाबांकडे तयार होईल. याला कुठेतरी प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद दिलेला नाही. अद्याप एक 4-5 हजार प्रशिक्षणार्थ्यांची नोंद झालेली आहे, त्या व्यतिरिक्त नाही. तर बाबांनी काल स्पष्ट शब्दात सांगितलंय जर या प्रशिक्षणार्थ्यांचा डाटा माझ्याकडे आला नाही, या प्रशिक्षणार्थी जास्त पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी केली नाही, ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा डाटा माझ्याकडे उपलब्ध होईल त्यात तेवढाच डाटा मी हा शिक्षण विभागाला देईल. त्यामुळे मित्रांनो, प्रशिक्षणार्थ्यांनो अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. कारण सभासद नोंदणी करून घ्या. सभासद नोंदणी ही जितकी अत्यंत महत्त्वाची प्रशिक्षणार्थ्यांसाठी आहे, कारण हाच डाटा पुन्हा बाबा हे शिक्षण विभागाला देणार आहेत. जे ट्रेनी शिक्षक आहेत किंवा शिक्षण विभागात वेगवेगळ्या ज्या पोस्टवरती काम करत आहेत त्यांच्यासाठी हा डाटा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे बाबांनी स्पष्ट सांगितलंय की माझ्याकडे एवढा एवढा डाटा आहे, मी जर शेवटी लवकरात लवकर जर काय झालं नाही तर एवढा डाटा मी देऊन टाकेल. तसं तर संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांच्याच कार्यकाळात वाढवणार आहे, त्यात काही शंका नाही. पण जर शिक्षण विभागाने खरोखर कंत्राटी पद्धतीने म्हणा किंवा मानधन तत्वावरती म्हणा जर या प्रशिक्षणार्थ्यांना घ्यायचा निर्णय घेतला तर त्यामध्ये हा डाटा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशिक्षणार्थ्यांनी ही सभासद नोंदणी करून घ्यावी. त्याबरोबरच बाबांनी स्पष्ट शब्दात असं सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं की हे जे प्रशिक्षणार्थी आहेत, हे जे लाडके भाऊ आहेत, या लाडका भाऊ आणि या लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतं दिली. त्यामुळे हे प्रशिक्षणार्थी किंवा हे लाडके भाऊ एकही घरी बसणार नाही, त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि तेही असं स्पष्ट शब्दात सांगितलं असं बाबा म्हटले. त्याबरोबरच या प्रशिक्षणार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला नागपूर अधिवेशनापूर्वी, हा लाठीचार्ज ही निंदनीय होता, हा व्हायला नको होता. हे प्रशिक्षणार्थी जर त्यांच्या स्वतःच्या मागण्या मान्य करण्यासाठी इथे येत असतील आणि त्यांच्यावरती लाठीचार्ज होत असेल तर हे चुकीचं आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं. त्यांनी निवडणूक असल्यामुळे काही शांततेची व संयमीची त्यांनी भूमिका घेतली, पण त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की जर ह्या प्रशिक्षणार्थ्यांना किंवा या लाडक्या भावांना त्यांच्या जिथे त्यांनी प्रशिक्षण घेतलंय तिथे त्यांना रोजगार देण्यासाठी मी कोणतीही पातळी ओलांडायला तयार आहे, काही करायला तयार आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण एकनाथ शिंदे पूर्वीपासूनच प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह होते आणि एक आपल्याला माहिती आहे सर्वसामान्य घरातून आलेला हे एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांना गरिबीची जाण आहे. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे पहिल्यापासूनच या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह होते. त्याबरोबर भरतशेठ गोगावले हे सुद्धा एक तळागाळातलं नेतृत्व, जे एक सर्वसामान्य घरातून वरती आलेलं नेतृत्व, त्यांना गरिबीची जाण आहे. हे दोन नेते असतील, दादा भुसे असतील, त्यामुळे हे कुठेतरी हे संपूर्ण नेते आहेत शिवसेनेचे, जे त्यांना ह्या गरिबीची जाण आहे आणि कुठेतरी या प्रशिक्षणार्थ्यांसाठी त्यांची तळमळ आपल्याला दिसते. त्यामुळे नक्कीच कुठेतरी या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने ते पॉझिटिव्ह आहेत.
शहाजी बापू पाटील असतील यांच्या माध्यमातून काल बाबा हे गेले होते आणि ही भेट घडली, बैठक पार पडली, याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. लवकरच या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ होईल. काल कॅबिनेट बैठक नसल्यामुळे पुढच्या कॅबिनेटमध्ये किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये किंवा ही निवडणूक संपल्याच्या नंतर पण या प्रशिक्षणार्थ्यांनी जिथे ते पहिल्यांदा ट्रेनिंग घेतली तिथेच त्यांच्या कार्यकाळात वाढ होणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. स्वतः बाबांनी काल सांगितलेले आहे. आता त्यांनी या बैठकीमध्ये सविस्तर काय काय झालं याच्या व्यतिरिक्त सांगितलेलं नाही, पण वेळ आले बाबा ते सुद्धा सांगतील. पण पुन्हा एकदा सांगतो की जी सभासद नोंदणीची प्रोसेस आहे ही प्रोसेस प्रशिक्षणार्थ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी, जेणेकरून या प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजे आणि बाबांना सुद्धा त्यांचा जो डाटा तयार करता येईल, त्याची सरकारला तो डाटा देता येईल. तर मित्रांनो, हीच महत्त्वाची अपडेट होती. ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.